इलेक्ट्रॉनिक वेस्ट लेसन नंबर 5 आहे आपल्या सिलेबस मधला, युनिट नंबर 2 मधला लेसन नंबर 5 इलेक्ट्रॉनिक वेस्ट. तर जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण वापरतो त्याचा जो कचरा तयार होतो, म्हणजे ज्या वस्तू इलेक्ट्रॉनिक्सच्या आपण वापरून टाकून दिल्यानंतर त्याचा जो कचरा तयार होतो, तर तो कचरा आपल्या आरोग्यासाठी, आपल्या पर्यावरणासाठी, पृथ्वीसाठी किंवा आपल्या ज्या अवतीभोवतीचं वातावरण आहे त्याच्यासाठी किती धोकादायक आहे आणि त्याचा आपल्या जीवनावरती कसा वाईट परिणाम होऊ शकतो हे या टॉपिक मधून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि हा इलेक्ट्रॉनिक वेस्ट जो आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा जो आहे, तो कसा कमी करता येईल याच्यावरचे काही उपाययोजना ज्या आहेत या टॉपिक मध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. तर आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेणं आपली एक जबाबदारी आहे, प्राथमिक जबाबदारी. तर ती जबाबदारी आपण पार पाडावी, त्याच्याबद्दल आपल्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, याच्यासाठी हा टॉपिक आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि या टॉपिक मधून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की हा एक किती मोठा प्रॉब्लेम आहे, किती मोठी अडचण आहे आपल्यासमोर इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची आणि ती आपल्याला कशी सोडवायची आहे हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामधून परत आपण स्वतः सुद्धा काय करायचं आहे तर याच्यातून एक धडा घ्यायचा आहे की आपल्यासाठी हे किती धोकादायक आहे आणि याचा जो काय असेल तो उद्या नेक्स्ट लेक्चरला आपल्या इंग्लिश मराठीमध्ये परत तो बघूयात. काय अडचण आहे का कुणाला? इलेक्ट्रॉनिक वेस्ट नावाचा तो टॉपिक आहे, तर तो आपण बघूयात मराठीमध्ये सुरुवातीला बघूयात. तर तुम्ही तुमच्याकडे असणारा जे सेलफोन आहे किंवा लॅपटॉप आहे किंवा टेलिव्हिजन आहे किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही किती अंतरानं बदलता, कधी कधी बदलता किंवा किती दिवसानंतर तुम्ही ती बदलता, असा प्रश्न सुरुवातीला विचारलेला आहे. आणि त्याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे की आत्ताचं जे युग आहे ते पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचं युग आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर जो आहे तो आत्ताच्या युगामध्ये वाढलेला आहे. आणि अशा युगामध्ये आपण काय करतो तर आपल्याकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या सारख्या सारख्या बदलत राहतो. बरेचसे लोक जे आहेत हे पुढचा मागचा विचार न करता काय करतात तर नवीन उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या पुढचा मागचा विचार न करता विकत घेतात. आणि झालेल्या वस्तू आहेत त्याचं काय करावं किंवा त्याचं काय केलं जावं याचा कोणताही विचार न करता ते नवीन वस्तू विकत घेतात. कारण का तर काय झालेलं आहे, कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांनी नवनवीन वस्तू निर्माण केलेल्या आहेत आणि त्या नवीन वस्तू ज्या आहेत त्या किती तुमच्या फायदेशीर आहेत याची जाहिरात अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळे काय होतं तर आपल्याला राहवत नाही आणि आपण आलेला नवीन टेलिव्हिजन असेल, नवीन जे काही मोबाईल फोन असेल किंवा नवीन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल ते आपण सारखं सारखं विकत घेतो. कारण कंपन्यांनी त्याच्यावरती मार्केटिंग वरती फार मोठा पैसा खर्च केलेला असतो त्याची जाहिरात करण्यासाठी आणि ज्या वस्तू वापरण्याचा तो वाढवला जातो. परंतु आपण याचा पुढचा मागचा कोणताही विचार न करता अशा प्रकारच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या विकत घेत ही जी हा जो आपला हव्यास आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूचा आणि टेक्नॉलॉजीचा हा असाच वाढत राहिलेला आहे. परंतु आपण टाकून दिलेल्या जुन्या वस्तूंचं काय होतं याचा आपण कधीच विचार केलेला नाही. परंतु त्याच्या संबंधीची जी आकडेवारी आहे, जुन्या वस्तू टाकून दिल्यानंतर त्याचं काय होतं किंवा त्याच्या संबंधीची जी आकडेवारी आहे ही आपल्याला आश्चर्यचकित करणारी आहे, अतिशय गोंधळात टाकणारी आहे. एवढ्या वस्तू आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या टाकून देतोय याच्यावरती आपला विश्वास सुद्धा बसत नाहीये असं लेखक म्हणतो. तर बघा, wirefly.org नावाची संस्था आहे आणि त्या संस्थेने काय केलेलं आहे तर एक सर्वे केलेला आहे. एक त्यांनी थोडक्यात सर्वे करून त्यांनी असं निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहेत की एक मोबाईल वापरणारा जो एखादा व्यक्ती आहे तो त्याचा मोबाईल जो आहे तो सर्वसाधारणपणे दर 18 महिन्याला बदलतो. दर 18 महिन्याला एखादा व्यक्ती जो आहे तो त्याचा मोबाईल बदलतो असं त्या सर्वे मधून दिसून आलेलं आहे. अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षी जवळजवळ 10 लाख मोबाईल फोन जे आहेत हे कचऱ्यामध्ये टाकून दिले जातात. अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षी 10 लाख मोबाईल फोन कचऱ्यामध्ये टाकून दिले जातात आणि प्रत्येक वर्षी 2 लाख टीव्ही जे आहेत हे कचऱ्यामध्ये फेकून दिले जातात एकट्या अमेरिकेमध्ये. आणि हे जे काही कचरा तयार केला गेलेला आहे, इलेक्ट्रॉनिक कचरा जो तयार केला जातो आपल्याकडून, त्याच्यातील फक्त 13% इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे त्याचं विघटन जे आहे किंवा त्याचं जे काही डिस्पोजल जे आहे
रिसायकलिंग जे आहे ते प्रॉपरली केलं जातं. बाकी सर्व कचरा जो आहे तो तसाच फेकून दिला जातो. म्हणजे सुरुवातीच्या या उतारामध्ये लेखकांना काय सांगितलेलं आहे की जे काही वस्तू बदलण्याची आपला जो स्पीड आहे तो फार आहे आणि आपण काय करतोय तर नवनवीन वस्तूच्या हव्यासापोटी काय करतोय तर अशा वस्तू विकत घेतोय. आणि त्याच्या पाठीमागचं एक प्रमुख कारण काय आहे तर कंपन्या काय करतात तर नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक ज्या आहेत त्या वस्तूंची जाहिरात इतक्या चांगल्या पद्धतीने करतात की आपल्याला आणि आपण मग पुढचा मागचा कोणताही विचार न करता आपण नवनवीन वस्तू ज्या आहेत त्या घेतो. आणि मग या नवीन वस्तू ज्या आपण घेतलेल्या आहेत त्याचं आकडेवारी जी आहे ती थोडीशी लेखकाने इथं मांडलेली आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा मोबाईल वापरणारा जो व्यक्ती आहे सर्वसाधारणपणे दर 18 महिन्याला त्याचा मोबाईल बदलतो. अमेरिकेमध्ये एकट्या वर्षाला 10 लाख मोबाईल फोन जे आहेत ते कचऱ्यामध्ये टाकून दिले जातात आणि 2 लाख टेलिव्हिजन सुद्धा काय केले जातात तर दरवर्षी कचऱ्यामध्ये फेकून दिले जातात. फक्त जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट तयार केलं जातं त्यातलं 13% इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते फक्त प्रॉपरली डिस्पोज केलं जातं किंवा त्याचं रिसायकलिंग केलं जातं. बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या इतरत्र फेकून दिल्या जातात. मग लेखक म्हणतो की आपण जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेट केलेलं आहे ते जातं कुठं नेमकं, वेअर डज आवर ई वेस्ट गो. इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते जातं कुठं. मग 13% जर प्रॉपरली हे होत असेल डिस्पोजल होत असेल किंवा रिसायकलिंग होत असेल तर राहिलेलं जे 87% आहे त्याचं काय होतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा समावेश होतो. आणि ते जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट लॅमिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स असे वेगवेगळे केमिकल इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरले गेलेले असतात. आणि ज्यावेळी अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण कोणत्याही प्रकारची काळजी न घेता फेकून देतो त्यावेळी त्याच्यातले हे जे घातक मूलद्रव्य आहेत घातक केमिकल आहेत ते हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित करतात. कारण ज्यावेळी ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जमिनीवरती आपण फेकून देतो त्यावेळी त्याच्यावरती पाणी पडतं आणि त्या पाण्याच्या मार्फतच काय होतं तर हे घातक मूलद्रव्य जे आहेत ते त्या पाण्यामध्ये मिसळून जमिनीवरती येतात आणि जमिनीवरती साठून राहतात. आणि हे जे पाणी जमिनीवरती साठून राहतं तर त्या पाण्याच्या बरोबरच हे जी मूलद्रव्य आहेत घातक ही जमिनीमध्ये मुरतात. आणि मग जमिनीमध्ये मुरल्यानंतर मात्र काय होतं तर जमिनीखाली जे पाणी उपलब्ध आहे आपण जे बोरवेलच्या माध्यमातून पाणी वर घेतो जमिनीतून तर त्या पाण्यामध्ये हे मिसळतात आणि हे मूलद्रव्य किंवा हे जे केमिकल आहेत हे इतकी घातक आहेत की एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण ग्राउंड वॉटर जे आहे जमिनीखालचं जे पाणी आहे हे अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वेस्ट टाकून दिल्यानं दूषित करतो. अशा पद्धतीचं पाणी जर पिलं तर त्याच्यामधून किडनीचे आजार होतात, मेंदूचे आजार होतात किंवा बऱ्याच वेळा जैविक बदल सुद्धा जे आहेत जनुकीय बदल सुद्धा माणसाच्या शरीरामध्ये घडून येतात. शास्त्रज्ञांनी असं शास्त्रज्ञांना असं गोष्ट कळालेली आहे की चायनामधला एक घिओ नावाचा प्रदेश आहे. त्या प्रदेशामध्ये तिथं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक सर्वात जास्त आढळलेले आहेत जगामध्ये. शास्त्रज्ञांनी असा एक शोध लावलेला आहे की चायनामधला गियो नावाचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामधील जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक जे आहेत ते सर्वात जास्त आहेत जगामध्ये असं त्यांना दिसून आलेलं आहे. त्या खेड्यातील 10 पैकी 7 मुलांच्या शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त शिस त्यांना आढळून आलेलं आहे. आणि तिथले 82% लोक जे आहेत हे शिशाच्या त्यांच्या त्यांच्या शरीरात शिस जे आहे ते प्रमाणापेक्षा जास्त आढळून आलेलं आहे. तर अशा प्रकारचा वाईट परिणाम जो आहे तो तिथल्या लोकांच्या आरोग्यावरती या इलेक्ट्रॉनिक वेस्टचा झालेला आहे. कारण का तर तिथलं जे पिण्याचं पाणी आहे हे इतकं प्रदूषित झालेलं आहे की लोकांना काय करावं लागलेलं आहे पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरच्या प्रदेशातून त्यांना पिण्याचं पाणी जे आहे ते टँकरनं आणावं लागलेलं आहे. इतकं पाणी तिथलं प्रदूषित झालेलं आहे. आपल्या मनामध्ये किती जरी चांगला उद्देश असला आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे व्यवस्थित रिसायकल झालं पाहिजे किंवा व्यवस्थित त्याची विल्हेवाट लागली पाहिजे तरी सुद्धा काय केलं जातं काही कंपन्या ज्या आहेत त्या काय करतात बेकायदेशीरपणे आपल्याकडून घेतलेले इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे हे अशा गियो नावाचा जो प्रांत आहे किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये कचरा म्हणून ते फेकून देतात. आणि अशा प्रकारचे जे कचरा आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जो आहे त्याचा ढीग लावला जातो आणि तो ढीग जो आहे तो जाळून टाकला जातो. आणि मग त्याच्यातून उत्पन्न होणारे जे काही विषारी गॅसेस आहेत त्याच्यामुळे तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावरती जीवनावरती आरोग्यावरती वाईट परिणाम होतो. याच्यापेक्षा वाईट परिणाम असा दिसून आलेला आहे 2008 मध्ये अमेरिकेच्या एका संस्थेनं शासकीय संस्थेनं एक अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना असं दिसून आलेलं आहे की
तर अमेरिकेतील एका शासकीय संस्थेनं 2008 मध्ये एक अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की काही कंपन्या ज्या वस्तू रिसायकल करतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल करतात, तर त्या कंपन्यांनी काय केलेलं आहे, तर वस्तूंचं रिसायकलिंग करण्याच्या ऐवजी लोकांना त्या वस्तूंचा वापर करता या उद्देशानं सर्व ज्या वस्तू आहेत त्या इतर डेव्हलपिंग नेशन जे आहेत, ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही, अशा देशांमध्ये नेऊन टाकलेल्या आहेत. ऍक्च्युली त्या त्या कंपन्यांनी त्या वस्तू रिसायकल करणं हे गरजेचं होतं. अमेरिकेतील त्या कंपन्यांनी त्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या रिसायकल करणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी काय कारण दाखवलेलं आहे त्या वस्तू रिसायकल का करत नाहीयेत, तर ज्या देशाकडे ही टेक्नॉलॉजी नाहीये त्यांना आपण दान म्हणून हे वस्तू देतोय, जेणेकरून त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी उपलब्ध व्हावी. परंतु अशा कंपन्यांच्या या पॉलिसीमुळे किंवा या नियमामुळे किंवा या त्यांच्या कारणामुळे त्या देशातील लोकांच्या आयुष्यावरती फार वाईट परिणाम झालेला आहे असं दिसून आलेलं आहे. बऱ्याचशा रिसायकलिंग कंपन्या अतिशय चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल करतात, परंतु काही बोगस कंपन्या आहेत ज्या काय करतात, तर सांगतात की आम्ही चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल करतो, परंतु त्या वस्तू रिसायकल करण्याच्या ऐवजी घानासारखा जो देश आहे त्या देशांमध्ये जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जो कचरा टाकून दिला जातो, तर अशा ठिकाणी ते पाठवून देतात. म्हणजे अशा सुद्धा काही कंपन्या ज्या आहेत त्या काय करतात, बोगस कंपन्या रिसायकलिंगसाठी वस्तू घेतात आणि त्या वस्तू घानासारख्या देशामध्ये पाठवून देतात. तर अशा पद्धतीनं आपल्या वस्तू ज्या आहेत ह्या रिसायकलिंगला दिलेल्या वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे हे अशा प्रकारे विकसनशील जे देश आहेत त्या देशांमध्ये फेकून दिलं जातं, टाकून दिलं जातं आणि तिथं ते वस्तू पडल्यानंतर मात्र त्या परिसरातील राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावरती त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे असं लेखकाने सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतोय बघा लेखक, फ्रंटलाईन नावाचं एक एजन्सी आहे, फ्रंटलाईन नावाची एक संस्था आहे, त्यांनी काय केलेलं आहे, तर घाना या देशामध्ये एक इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा एक भाग आहे, त्या भागामध्ये जाऊन त्यांनी थोडासा अभ्यास केलेला आहे आणि अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वस्तू टाकून दिल्यानंतर आरोग्यावरती त्याचा काय परिणाम होतो हे त्यांनी पाहिलेलं आहे. ते म्हणतात की तिथं असणारी जी मुलं आहेत ते काय करतात, तर इलेक्ट्रॉनिक वस्तू जिथं फेकून दिल्या जातात त्या ठिकाणी त्या वस्तूंची शोधाशोध करायला जातात, कारण इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये सोनं, चांदी, तांब वगैरे अशा प्रकारचे धातू असतात. तर ते सोनं, चांदी, तांबे किंवा लोखंड हे धातू त्याच्यातून मिळवण्यासाठी त्या वस्तू शोधण्यासाठी तिथली मुलं जी आहेत ही इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती जातात, त्या डेपोवरती जातात आणि जेवढा वेळ ते तिथं घालवतात तेवढा वेळ त्यांच्या आरोग्यावरती वाईट परिणाम करण्यासाठी पुरेसा आहे असं म्हणतात. कारण याच्यामधले जे काही पॉइझनस जे आहेत, शरीराला धोकादायक असणारे जे केमिकल आहेत, ते केमिकल्स काय होतात, तर त्यांच्या श्वसनाद्वारे त्यांच्या शरीरामध्ये जातात आणि त्यांच्या आरोग्यावरती त्याचा वाईट परिणाम होतो. पुढे
तर घाना हा जो देश आहे तो सायबर क्राईम मध्ये सगळ्यात वर असल्याचं, सगळ्यात टॉपला असल्याचं जाहीर केलेलं आहे. कारण का, तर तिथं असणारे जे काही क्रिमिनल्स आहेत ते काय करतात, तर आपण टाकून दिलेले जे कॉम्प्युटर आहेत किंवा जे काही लॅपटॉप वगैरे आहेत, तर त्याच्यातल्या हार्ड डिस्क ते ओपन मार्केटमध्ये अतिशय कमी किमतीला विकत घेतात आणि दुसऱ्याच क्षणाला त्याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती करून किंवा काहीतरी करून त्यातली पर्सनल आणि फायनान्शियल इन्फॉर्मेशन, वैयक्तिक आणि आर्थिक माहिती जी आहे, आपली बँकेचे पासवर्ड असतील किंवा बँकेचे अकाउंट नंबर असतील किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करतात, तर त्याच्यातून काढून घेतात आणि मग त्याच्या माध्यमातून ते ऑनलाईन फ्रॉड करतात, ऑनलाईन गुन्हे जे आहेत ते करतात. एबीसी न्यूज नावाच्या कंपनीनं तर एक इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपनीचंच इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे आणि डेन्व्हरमध्ये असणारी जी कंपनी आहे, डेन्व्हर हा अमेरिकेतील एक प्रांत आहे, त्या प्रांतामध्ये असणारी जी कंपनी आहे त्या कंपनीचाच त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि असं दिसून आलेलं आहे की ही कंपनी म्हणायची की आम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे अतिशय प्रभावी पद्धतीने रिसायकल करतो, परंतु कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्याच्या ऐवजी ही कंपनी काय करायची, तर इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ज्याच्यामध्ये लॅपटॉप, कॉम्प्युटर, मॉनिटर, टीव्ही, सेलफोन अशा ज्या वस्तू आहेत त्या चायना आणि हाँगकाँग हा जो भाग आहे तिथल्या खेड्यातील लोकांकडे ते पाठवून द्यायचे कंटेनरमध्ये भरून. ऍक्च्युली रिसायकल करणं अपेक्षित होतं, परंतु रिसायकल न करता अशा प्रकारे विकसनशील जे देश आहेत त्या देशांच्या देशांमधील खेड्यांमध्ये ते पाठवून देत होते. मग अशा प्रकारे विकसनशील देशातील लोकांच्या आयुष्याशी आपण खेळत आहोत. असा फार मोठा गुन्हा जो आहे तो आपल्या हातून घडत आहे. कारण का, तर आपण आपलं नवीन डिव्हाइस वापरतो, परंतु जुने डिव्हाइस जे आहे ते अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या तरी इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाऊन पडतं आणि तिथल्या लोकांच्या आयुष्यावरती त्याचा फार वाईट परिणाम होतो असं लेखक सांगतो. आता तुम्हाला कळालेलं आहे म्हणतो की हा प्रॉब्लेम किती सिरियस आहे. मग लेखक म्हणतो की आता तुम्ही ठरवायचं आहे की काय करायचं आहे. अशा प्रकारे आपण नवीन वस्तू वापरून इतरांच्या आयुष्यावरती वाईट परिणाम घडवून आणायचा आहे, की आपण अतिशय जबाबदारीने इलेक्ट्रॉनिक वेस्ट वापरायचं, इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे असं लेखक आपल्याला म्हणतो. त्या लोकांच्या आयुष्यावरती जितका वाईट परिणाम होणार आहे हे समजून घेतल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये बदल करावा लागणार आहे असं लेखक सांगतो आणि आपण अशा पद्धतीनं एक चांगलं काम करू शकतो जेणेकरून आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते योग्य पद्धतीने रिसायकल कसं होईल याची जबाबदारीनं आपण हे पद्धत जबाबदार नागरिकांप्रमाणे आपण त्याची शहानिशा करून घेऊ शकतो असं म्हणतो, जेणेकरून आपल्या टाकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या इतर देशांमध्ये न पाठवता त्याची प्रॉपर रिसायकलिंग आपल्याच देशात कशी होईल हे जबाबदारीनं पाहणं आपलं कर्तव्य आहे असं लेखक म्हणतो. मग आता इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते रिसायकल कसं करायचं, त्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्या पुढं लेखकानं सांगितलेल्या आहेत. तर त्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या पुढे आहेत बघा. इलेक्ट्रॉनिक वेस्ट सेफली रिसायकल कसं करायचं मग, तर लेखक म्हणतोय की आपल्याकडे चांगली बातमी अशी आहे की आपल्याकडे बऱ्याचशा अशा ऑप्शन्स उपलब्ध आहेत जिथं आपण आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते प्रॉपरली रिसायकल करू शकतो किंवा आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे वापरलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू जे आहेत हे आपण दान देऊ शकतो. सर्वात महत्वाची बाब ही आहे की तुम्ही जर तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे तुमच्या माहिती असणाऱ्या दुकानात जर नेऊन दिलं, रिसायकल करणाऱ्या सेंटरमध्ये जर नेऊन दिलं तर ते रिसायकल होईलच असं नाही. कारण का, जसं एबीसी न्यूजनं डेन्व्हर मधल्या रिसायकलिंग कंपनीवरती इन्व्हेस्टिगेशन केली होती आणि असं कळालेलं होतं की ती कंपनी रिसायकल करण्याच्या ऐवजी सगळ्या वस्तू ज्या आहेत ह्या इलेक्ट्रॉनिक कचरा जो आहे तो इतर देशात पाठवून देतो. तसं सुद्धा तुमच्या बाबतीत घडू शकतं असं लेखक म्हणतो. कारण का, तर इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत ह्या थोडेफार पैसे कमवण्याच्या नादात अशा पद्धतीचं पाऊल उचलतात असं लेखकानं सांगितलेलं आहे आणि मग अशा पद्धतीचं उचललेलं जे पाऊल आहे ते इतर लोकांच्या आरोग्यावरती त्याचा फार मोठा परिणाम होतो. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, तर खाली काही मार्ग सांगितलेले आहेत इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्याचे, तर ते मार्ग आपल्याला अवलंबायचे आहेत असं लेखकानं सांगितलेलं आहे. तर पहिला मार्ग सांगितलेला आहे यूज अ सर्टिफाईड ई वेस्ट रिसायकलर, म्हणजे एक प्रमाणित ई वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपनीची तुम्ही निवड करायची आहे. आता त्या कंपनीची निवड कशी करायची आहे, तर बेसल ऍक्शन नेटवर्क नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे. ती संस्था काय करते, तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या कंपनीच्या वरती नियंत्रण ठेवते, त्यांना ती सर्टिफिकेशन देते, त्यांना ती मान्यता देते की ही कंपनी जी आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने रिसायकलिंग करते. तर अशा कंपन्यांमध्येच आपण आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते रिसायकल करायला द्यायचं आहे असं लेखक म्हणतो. आपण सुद्धा एक जबाबदार नागरिक बनायचं आहे आणि अशा प्रकारे बेसल ऍक्शन नेटवर्क थ्रू ज्या कंपनीला प्रमाणित करण्यात आलेलं आहे त्या कंपनीकडेच आपण आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करायला द्यायचं आहे असं ते म्हणतात. कारण बेसल ऍक्शन नेटवर्क थ्रू ज्या कंपन्या रिसायकल करतात इलेक्ट्रॉनिक वेस्ट त्या कंपन्या कोणत्याही परिस्थितीत तुम्ही दिलेलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट इतर देशांमध्ये जाऊ देत नाहीत किंवा इतर काही जे काही क्रिमिनल्स असतात त्यांच्या हातामध्ये ते पडू देत नाहीत. तर
त्यांनी जे रिसायकलिंगसाठी सर्टिफाय केलेल्या कंपन्या आहेत त्या जबाबदारपणे रिसायकलिंग करतात. त्यामुळे तुम्ही बेसल ऍक्शन नेटवर्कच्या वेबसाईट वरती जाऊन अशा प्रकारचे रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्या कुठे आहेत बघू शकता आणि त्यांच्याकडे तुमचे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते रिसायकलिंगसाठी पाठवू शकता. हा एक मार्ग लेखकानं सांगितलेला आहे. पुढचा एक मार्ग आहे विजिट सिव्हिक इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे ज्या काही नागरी संस्था आहेत, जसं की काही गव्हर्नमेंटच्या ऑफिसेस आहेत, शाळा आहेत, विद्यापीठ आहेत, त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते त्या ठिकाणी देऊ शकता. आता हे काय आपल्याकडे होत नाही, तर अमेरिकेमध्ये अशा प्रकारे तिथले जे काही गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, शाळा आहेत आणि विद्यापीठ आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारचे काही ठराविक दिवस ठरवलेले आहेत शाळा, विद्यापीठ आणि गव्हर्नमेंट ऑफिसेसनी, ज्या ठिकाणी काय केलं जातं तर इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्ट केलं जातं, गोळा केलं जातं. त्यांना माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा किती मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणून गव्हर्नमेंट ऑफिस, शाळा आणि विद्यापीठांनी असे ठराविक दिवस ठरवलेले आहेत वर्षातले, ज्या दिवशी ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट गोळा करतात आणि ते योग्य रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीकडे देतात. तर अशा प्रकारे तुम्ही शाळा, विद्यापीठ किंवा गव्हर्नमेंट ऑफिसला तुम्ही भेट देऊ शकता. त्यांचं वेळापत्रक तुम्ही बघून ते द्या, ज्या दिवशी आठवड्यातला किंवा वर्षातला जो दिवस ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट गोळा करतात त्या दिवशी तुम्ही तिथं जाऊन तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते त्यांच्याकडे देऊ शकता, असं लेखक म्हणतो. तुम्ही एखाद्या दिवसाची ट्रिप करू शकता, त्या ठिकाणी जाऊन तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट सुद्धा तुम्ही तिथं देऊ शकता आणि शिवाय एक दिवसाची भेट किंवा सहल तुमची त्या ठिकाणी तिथं होऊ शकते. जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीनं जर स्थानिक स्तरावरती जर इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करायला मिळालं तर तुम्हाला ते फार सोपं पडेल असं लेखक म्हणतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या शेजाऱ्यांना वगैरे याच्याबद्दल जागरूक करायचं आहे आणि तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे अतिशय जबाबदारीने रिसायकल होईल याची काळजी तुम्ही घ्यायची आहे असं लेखक म्हणतो. पुढचा एक मार्ग सांगितलेला आहे रिटेल ऑप्शन्स जे आहेत हे थोडेसे तपासून बघायचे आहेत. बेस्ट बाय नावाची जी कंपनी आहे ती काय करते, ज्याला बेसल ऍक्शन नेटवर्कने सर्टिफिकेशन जरी दिलेलं नसलं तरी त्यांचा स्वतःचा रिसायकलिंग करण्याचा अतिशय प्रभावी एक मार्ग आहे. त्यामधून ते आपल्याकडे आलेल्या वस्तू ज्या आहेत ह्या रिसायकल करतात आणि ते अशा पद्धतीनं एखाद्या वस्तूची रिसायकलिंग करतात की जेणेकरून त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा इतर लोकांच्या आरोग्यावरती वाईट परिणाम होणार नाही, असं बेस्ट बाय ही जी कंपनी आहे ही वस्तू रिसायकल करते. तर ही रिटेल कंपनी आहे, त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता तर तुमची इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्या तिथं देऊ शकता. स्पेसिफिकली त्यांच्या वेबसाईटवरती असं लिहिलं गेलेलं आहे की त्यांच्याकडे आणलेली जी वस्तू आहे ती कोणत्याही इतर देशामध्ये पाठवली जात नाही, तसं ते शपथेवरती सांगतात किंवा त्यांनी तशा पद्धतीचं स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे. तर बेस्ट बाय ही जी कंपनी आहे ही काय करते, ते ठराविक अशा निवडक रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांबरोबर काम करते, ज्या कंपन्या अतिशय चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल करतात. त्यांच्याकडे आलेले जे प्रोडक्ट आहेत, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट खराब झालेले, ते कोणत्याही परिस्थितीत इतर देशांवर मध्ये पाठवले जात नाहीत किंवा इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये टाकून दिले जात नाहीत. त्याच्यात असणारे जे काही आरोग्यासाठी असणारे धोकादायक घटक जे आहेत ते योग्य मार्गाने वेगळे केले जातात आणि त्याचा पुनर्वापर कसा करता येईल याच्यावरती फार भर दिला जातो, असं या बेस्ट बाय मध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल दिल्यानंतर आपल्याला करता येऊ शकतं. बेस्ट बाय ही जी कंपनी आहे ही त्यांचे कलेक्ट केलेले रिसायकलिंग करायला कलेक्ट केलेले जे प्रोडक्ट आहेत हे अतिशय जबाबदारीनं हँडल करतात असं लेखक म्हणतो. अतिशय जबाबदारीनं ते हाताळतात आणि त्याच्यातले जे काही विघातक जे काही घातक पदार्थ आहेत ते व्यवस्थितपणे बाजूला काढले जातात. आणि ते म्हणतात की ह्या ज्या कंपन्या रिसायकलिंग करतात आमच्या मार्फत गेलेल्या वस्तू, तर त्यांनी आम्ही ठरवलेले जे काही स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्ड पद्धतीनंच ते रिसायकल करतात आणि त्याशिवाय काय करतात तर ते अजून चांगल्या पद्धती कोणत्या आहेत या सुद्धा शोधामध्ये त्या आहेत. तर मग लेखक म्हणतो की तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे तुमची जी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झालेली आहे ती तुम्ही बेस्ट बाय या रिटेल शॉपमध्ये देऊ शकता आणि तिथून तुम्ही ते चांगल्या पद्धतीने रिसायकल होईल याची खात्री बाळगू शकता. तर बेस्ट बाय ही जी कंपनी आहे सेलफोन्स, टीव्ही, पॉवर कॉर्ड, जीपीएस डिव्हाइस, स्पीकर, डीव्हीडी प्लेअर, पेपर श्रेडर, मेमरी कार्ड, डेस्कटॉप, लॅपटॉप, नोटबुक अशा वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत ह्या रिसायकलिंगसाठी घेतात. गेटिंग्टन नावाची एक संस्था आहे ती सुद्धा काय करते तर अशाच प्रकारे इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल करणाऱ्या कंपनी बरोबर काम करते आहे आणि तुमची इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती प्रीपेड पोस्टेज कंटेनरद्वारे तुमच्याकडून घेतली जाते. तुम्हाला त्याच्या बदली पैसे दिले जातात आणि तुमची इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती रिसायकलिंगसाठी नेली जाते. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा काय करू शकता, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल करू शकता. तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्यावेळी रिसायकल करता त्यावेळी गेटिंग्टन काय करते तर तुम्हाला कॅश रिवॉर्ड देते, म्हणजे तुम्हाला त्याच्या बदली बक्षीस देते
ते बक्षीस तुम्ही काय करू शकता तर स्वतः वापरू शकता किंवा कोणत्या तरी एका सेवाभावी संस्थेला दान करू शकता. तर अशा प्रकारे गेटिंग टर्न, बेस्ट बाय हे रिटेल ऑप्शन्स तुम्ही काय करू शकता, इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते रिसायकल करण्यासाठी वापरू शकता असं लेखक म्हणतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, अजून एक मार्ग आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट कसं कमी जनरेट होईल, कसं कमी निर्माण होईल हे पाहण्यासाठी. तर तो मार्ग लेखकाने सांगितलेला आहे. तुमच्याकडे असलेले इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती तुम्ही डोनेट करू शकता, दान करू शकता. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की रियुजिंग जे आहे म्हणजे पुनर्वापर करणं हे पुनर्निर्माण करण्यापेक्षा कधीही चांगलं असतं. लेखक म्हणतो की जर तुमच्याकडे असणारं इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती जर अजून चालत असेल तर तुम्ही ती वस्तू तशीच वापरू शकता आणि इलेक्ट्रॉनिक वेस्टचं मधून होणारं जे पोल्युशन आहे, जे हे आहे, तर ते तुम्ही टाळू शकता. तुम्ही ज्या व्यक्तीकडं ते डिव्हाइस नाही, ज्या व्यक्तीकडे ती वस्तू नाहीये, त्या व्यक्तीला तुम्ही ती वस्तू दान म्हणून देऊ शकता जर ती अजून चालत असेल तर. काही संस्था आहेत, सेलफोन फॉर सोल्जर्स किंवा व्हेरिझॉन होपलाईन प्रोग्राम, अशा काही वेगवेगळ्या संस्था आहेत. त्या काय करतात तर तुमच्याकडे असणारं जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे, तुमच्याकडे असणाऱ्या जे काही जुन्या वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिकच्या, जर त्या चालत असतील तर त्या तुमच्याकडनं घेतात आणि ज्याला गरज आहे त्या व्यक्तीला त्या देतात. अशा ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, अशा ज्या संस्था आहेत जसं की सॅल्वेशन आर्मी किंवा गुडविल, तर ह्या संस्था काय करतात तर तुमच्याकडून आलेले जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्याच्यातून जो मिळालेला फायदा आहे तो गरीब होतकरू लोकांच्या गरजेसाठी ते वापरतात. गुडविल जे आहे ते पर्टिक्युलरली काय आहे तर त्यांच्या रिकनेक्ट प्रोग्रामच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे इलेक्ट्रॉनिक वेस्ट कमी करण्याचं काम करत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते मात्र इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहेत हे परदेशात जाऊ देत नाहीत. तर अशा पद्धतीने काही ठराविक मार्ग आहेत जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट कमी करण्यासाठी आपल्याला लेखकांना सांगितलेलं आहे. त्यांनी शेवटी एक सल्ला दिलेला आहे लेखकांना आपल्याला. तर तो सल्ला काय आहे बघा, ज्यावेळी तुम्हाला एखादी इलेक्ट्रॉनिक नवीन वस्तू घ्यावीशी वाटेल त्यावेळी तुम्ही जबाबदारीनं हे लक्षात घ्यायचं आहे की आपली जुनी वस्तू जी आहे ती योग्य पद्धतीने रिसायकल होते की नाही, हे जबाबदारीनं पाहणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणतो. पहिलं तुमचं पाऊल हे असलं पाहिजे की आपण इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कमीत कमी वापर करावा. कारण नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे आणि नवनवीन तंत्रज्ञानाची भुरळ आपल्याला पडते, परंतु ती भुरळ न पडू देता कमीत कमी वापर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा करावा, हे पहिलं पाऊल आपलं असलं पाहिजे असं लेखक म्हणतो. जर तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायचीच असेल तर सुरुवातीला तुम्ही सेकंड हँड घ्या असं लेखकाचं मत आहे. सुरुवातीला तुम्ही ती वस्तू जी आहे ती सेकंड हँड घ्या असं म्हणतोय आणि ज्यावेळी ती सेकंड हँड वस्तू पूर्णपणे बंद पडेल त्याच वेळी मग तुम्ही काय करायचं आहे तर ती जबाबदारीनं इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करणाऱ्या व्यक्तीकडे द्यायची आहे आणि मगच नवीन वस्तू घ्यायची आहे. तर लेखक म्हणतो की तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करणारे न होता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे व्यक्ती बना. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू टाकून देऊन तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करता, परंतु त्याच वस्तूंचं प्रॉपर रिसायकलिंग करून तुम्ही प्रॉब्लेम सोडवणारे व्यक्ती बना. प्रॉपरली इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकल करण्यासाठी मदत करा आणि पृथ्वीवरती होणारं जे काही पोल्युशन आहे हे थांबवण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर अशा पद्धतीनं प्रॉपरली ई वेस्ट रिसायकल चा मार्ग अवलंबल्यामुळं हे पोल्युशन जे आहे ते कमी होऊ शकतं. डिजिटल डेटा डंप जे आहे म्हणजे अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वेस्ट मधून साठणारा जो कचरा आहे तो तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. मग तुम्ही जे काही केलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा जो आहे तो कमी करण्यासाठी थोडी का होईना मदत केलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःवरती अभिमान वाटेल अशा गोष्टी तुम्ही कराल. नवनवीन मित्रांना भेटा, त्यांना याच्याबद्दल जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण करा आणि शिवाय तुम्ही अशा पद्धतीनं पृथ्वीवरती कचरा जो जमा होणारा कचरा आहे किंवा जे होणार पोल्युशन आहे ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्टच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल ते तुम्ही टाळू शकाल. तर त्यांनी मग शेवटी प्रश्न विचारला की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्याकडे असणारं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं विल्हेवाट लावता. तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर त्या सुद्धा तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता असं लेखकानं तिथं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा टॉपिक जो आहे तो इथं संपतोय. काही इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्रॉपर डिस्पोजल कसं करायचं, त्याच्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत आणि आपली जबाबदारी काय आहे हे लेखकानं इथं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काही ठराविक अवघड शब्द आहेत तर ते शब्द बघा. हॅझार्डस हा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे डेंजरस किंवा रिस्की, आरोग्यासाठी धोकादायक असणे. कंटॅमिनेटिंग याचा अर्थ आहे मेकिंग समथिंग पोल्युटेड, एखादी गोष्ट दूषित करणे. टॉक्सिक याचा अर्थ आहे पॉइझनस, विषारी. ऑब्सोलेट या शब्दाचा अर्थ आहे ओल्ड किंवा नॉट इन यूज, जुना किंवा वापरात नसलेला. स्कॅवेजिंगचा अर्थ आहे सर्च फॉर पर्टिक्युलर थिंग, विशिष्ट गोष्ट शोधणे. स्कॅवेंजिंगचा अर्थ आहे शोधणे. डेझिग्नेटेड या शब्दाचा अर्थ आहे चोजन, निवडक.
अकम्प्लिशमेंट म्हणजे अचिव्हमेंट किंवा कम्प्लिशन, एखादी गोष्ट मिळवणे किंवा पूर्ण करणे. डिस्पोज्ड या शब्दाचा अर्थ आहे थ्रो अवे, टाकून देणे. आणि लँडफिल म्हणजे काय, तर एरिया वेअर वेस्ट इज बर्न्ड, असं ठिकाण जिथं कचरा जो आहे तो जाळला जातो, कचरा टाकला जातो. तर अशा पद्धतीने हे तिथं दिलेलं आहे. तर इलेक्ट्रॉनिक वेस्ट जो टॉपिक आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट कसं जनरेट केलं जातं हे सांगितलं. ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेट